बाई एवढी मजा आली ना राव त्या दिवशी, खरंच लय मजा आली. हे काम करणार हो ना, पाहुण्याला कॉल करणार, जाऊ सोबत कुठेतरी फिरायला. हा का, थांब ना एकच मिनिटात कॉल करतो हा. अरे रोज हे बघ पवन तू फोन आला राव, 100 वर्ष आहे याला, 100 वर्ष लागणार या. हा हॅलो, बोल ना. हॅलो, अरे प्रसाद, त्या पवननी फाशी घेतली, त्या लवकर इकडं. अरे रोहन, लोक म्हणतात 4 दिवसाचं आयुष्य, मी तर 22 वर्षापासून जगतोय. हा मग त्यात काय झालं? अरे मग मी अमर बिमर तर नाही झालो ना रे. अरे प्रसाद, मला वाटतं मला काहीतरी आजार झालाय. अरे का रे, काय झालंय तुला? अरे माझ्या घरची तोंडावर बेइज्जती करतात राव माझी, पण मला काही फीलच होत नाही राव. जीव माझा किती काळ. रोहन तुला माहितीये का, मोहनीला टीव्ही झाला. किती इंचाचा? अरे 32. अरे काय बोलतोय? लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय रोहन एवढा उदास का बसलाय? आणि नोकरीच भेटत नाही कुठं. अरे काळजी करू नको, वाईट वेळ सगळ्यांची येते. अरे माहिती, वाईट वेळ सगळ्यांची येते, पण माझी तर जायलाच तयार नाहीये. प्रसाद, माझ्याकडनं एक चांगली बातमी आणि एक वाईट आहे, तुला कुठली सांगू? आयुष्यात लय वाईट बातमी ऐकल्या राव, आज काहीतरी चांगलीच बातमी सांग. अरे ती प्रिया बेंगलोरला चालली आणि तिने तुला भेटायला बोलवले. अरे अरे थांब, दुसरी बातमी तर ऐकून जा. हा काय, सांग लवकर. अरे ऍक्च्युली ही बातमी तर तुला मी काल सांगायला पाहिजे होती, पण मी विसरलो. रोहन, चांगली गाडी कोणती आहे रे अशी घेण्यासारखी? का रे, कशात घेतोय? कॅश मध्ये घेतोय का EMI? अरे हुंड्यात. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आमच्याकडे अशीच होती गाडी. एक काम करतो, दुःख मागून घेतो त्यांच्याकडनं. प्रसाद, काय झालं रे, एवढा उदास का बसलायस? काय नाही रोहन, प्रेमामध्ये धोका भेटला रे. प्रेमात धोका भेटला? मग तुला काय वाटलं, पैसा भेटणार होता काय? रोहन, 3 वर्ष आधी मी एका पोरीवर खूप प्रेम करायचो, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आम्हाला वेगळं व्हावं लागलं. वाटते खूप मोठी स्टोरी आहे. हा, मोठी स्टोरी. तुला ऐकायचंय का? राहू दे भाई, मग नको सांगू, एवढा टाइम नाही माझ्याकडे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? रोहन काय झालं, टेन्शन मध्ये दिसतोय. भाऊ काय नाही रे, 5,000 रुपयाची. भाऊ टेन्शन मध्येच राहा, टेन्शन मध्येच राहा. रोहन, मला नाही का मुलीला इम्प्रेस करायचं, कसं करू रे? तिला ना ते दे जे तिला खूप आवडते. पण काय आवडतं तिला असं? दुसरा मुलगा.